नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ऑसिलेशन या चॅप्टरवर जे न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 7 पासून. पार्ट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण पाहिले होते. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा काय म्हटलं आहे. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म एसएचएम, फाइंड द रिस्टोरिंग फोर्स acting on it bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 सेंटीमीटर. ठीक आहे बघा, खूप सोपी प्रश्न आहे बघा. यामध्ये एक हे जे डायग्राम आहे सिंपल पेंडुलमची आहे. हा जो बॉब आहे, ठीक आहे, जसा की बॉब इथून मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे गेला, तर इकडे जात असताना किंवा इकडून परत येत असताना त्यामध्ये एक रिस्टोरिंग फोर्स हा तयार होतो त्यामुळे, आणि तो रिस्टोरिंग फोर्स असतो एम जी साइन थिटा. ठीक आहे, म्हणजे त्यावर एक रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि तो रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एम जी साइन थिटा. तुम्ही या कन्सेप्ट मध्ये पाहिला असेलच. ठीक आहे, मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करेल. तर गिव्हन डेटामध्ये काय आहे बघा. तर लेंथ दिलेली आहे आपल्याला 100 सेंटीमीटर. ठीक आहे, 100 सेंटीमीटर. तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, याला कन्वर्ट करून टाकू लेंथला. ठीक आहे, लेंथ झाला कन्वर्ट. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, मास दिलेला आहे 50 ग्राम. तर इथं लिहायचं बघा, मास 50 ग्राम. 50 ग्रामला कन्वर्ट करून टाकू किलोग्राम मध्ये. तर काय करायचं, 50 बाय 1000 लिहायचं, किलोग्राम डिवाइड मध्ये 1000 लिहायचं. कारण के म्हणजे 1000 आणि आपण खाली लिहिला 1000. 1000 गेट कॅन्सल असं होतं ना, त्याला कन्वर्ट करायचं तेव्हा 1000 लिहायचं बघा. आता याला जर आपण सॉल्व्ह करतो म्हटलं तर बघा काय होणार. हं, बघा, 0 0 गेट कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे हा 0 आणि 2 उरला तिथं. म्हणजेच काय राहिलेलं आहे, मास बरोबर 1 बाय खाली राहिलेला आहे 2 आणि 0 म्हणजे 20 ग्राम. ठीक आहे, मास भेटला आपल्याला 1/20 किलोग्राम, सॉरी किलोग्राम. मास झाला किलोग्राम मध्ये कन्वर्ट. वेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट दिलेला आहे 3 सेंटीमीटर. याला कन्वर्ट करायचं मीटर मध्ये. तर 3 इंटू सेंटीला आपल्याला असं लिहिता 10⁻⁻2 मीटर. डिस्प्लेसमेंट कन्वर्ट झालं बघा. म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे का जेव्हा बॉब हा सेंटर पासून निघाला आणि 3 सेंटीमीटर गेल्यानंतर त्या बॉब मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप झालेला आहे तो काढायचा आपल्याला. ठीक आहे ना, मेन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर बॉब गेला आणि या 3 सेंटीमीटर गेल्यानंतर त्याच्यामध्ये जो रिस्टोरिंग फोर्स तयार होणार तो आपल्याला काढायचा आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. तर रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला आत्ताच, एम जी साइन थिटा. पण थिटा हा खूप लहान असतो, तुम्ही डेरिव्हेशन मध्ये पाहिला असेल. थिटा इज व्हेरी स्मॉल, देअर फोर साइन थिटा इज नियरली काय घेतो आपण, थिटा घेतो. ठीक आहे, तर एम जी इथं साइन थिटाला मी थिटाच कन्सिडर करतो. थिटाला कन्वर्ट करता येते आपल्याला. थिटा म्हणजे होते आर्क अपॉन लेंथ. अँगल म्हणजे आर्क किती आहे, एक्स बाय लेंथ आहे एल. ठीक आहे, मी स्मॉल एल घेणार कारण स्मॉल एल न डिनोट केला इथं, म्हणून काही हरकत नाही. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करायच्या. मास किती आहे, 1/20. ठीक आहे, जी ची व्हॅल्यू 9.8 असते. इंटू एक्स किती आहे, एक्स आहे आपल्याकडे 3 इंटू 10⁻². 3 इंटू 10⁻². बाय लेंथ. लेंथ किती दिलेली आहेत, लेंथ आहे आपल्याकडे 1 मीटर. 1 लिहायचं, सॉल्व्ह करायचं बघा. हे कॅल्क्युलेशन आहे, बेसिक कॅल्क्युलेशन सगळ्यांना येते. ठीक आहे, तर 9.8 ला बघा
9.8 डिवाइड बाय, मी याला 20 ला असं लिहितो, 2 इंटू 10, वरती किती आहे इंटू 3 मल्टिप्लाय 10 चा पॉवर -2. ठीक आहे, चला बघा. फोर्स इक्वल्स टू किती व्हॅल्यू आहे 9.8 आहे, त्याला 2 न डिवाइड करा. 9.8 ला 2 न डिवाइड केलं म्हणजे 100 च्या अर्धे 50 होते, 98 च्या अर्धे, ठीक आहे, 98 च्या अर्धे 49 म्हणजे 4.9. ठीक आहे, मल्टिप्लाय कोणाला 3 आणि त्याला मल्टिप्लाय करून 10⁻², डिवाइड मध्ये काय आहे 10. ठीक आहे, 4.9 ला 10 न जर डिवाइड केला तर हा होतो बघा 0.49 इंटू 3 इंटू 10⁻². ठीक आहे, म्हणजेच आता याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. किती झालं 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर याला 3 ने याला मल्टिप्लाय केलं आपण तर 1.47 इंटू 10⁻². आणि फोर्स कशामध्ये मोजायचा, न्यूटन मध्ये. तर हे झालं आपलं आन्सर. म्हणजे इतका रिस्टोरिंग फोर्स यामध्ये तयार होतो या बॉब मध्ये 3 सेंटीमीटर असताना. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, क्वेश्चन नंबर 8. यामध्ये बघा काय म्हटलं, फाइंड द चेंज इन द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा यामध्ये काय म्हटलंय, फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. ठीक आहे, आपल्याला काढायचं काय, चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, चेंज काढायचा आहे लेंथ मध्ये. इफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द प्लेस चेंजेस फ्रॉम, म्हणजे बघा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली आहे गिवन मध्ये, तर आपण गिवन म्हणूया. बघा गिवन डेटा मध्ये G1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि G2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड मध्ये चेंज इन लेंथ, म्हणजे मी याला असं म्हणतो चेंज इन लेंथला डेल्टा एल. चेंज इन लेंथ कशी काढतो आपण, L2 - L1. तर त्यासाठी आपल्याला L2 - L1 काढावं लागेल. ठीक आहे ना. बघा तर चेंज इन लेंथ साठी आपल्याला पहिलं तर यामध्ये म्हटलं आहे कोणता पेंडुलम आहे, सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम साठी फॉर्म्युला असतो बघा L इक्वल्स टू G बाय पाय स्क्वेअर. जर आपण L1 म्हटलं तर काय होणार, L1 इक्वल्स टू G1 बाय पाय स्क्वेअर अँड L2 म्हटलं तर काय होणार, G2 बाय पाय स्क्वेअर. ठीक आहे, या दोन्ही यामध्ये पुटअप करायचं, काय काढायचं आपल्याला, चेंज काढायचा. म्हणून डेल एल इक्वल्स टू L2 बाय L2 मायनस L1. L2 किती आहे आपल्याकडे, G2 बाय पाय स्क्वेअर मायनस L1 किती आहे, G1 बाय पाय स्क्वेअर. ठीक आहे, बेस सारखा आहे त्याला एकदा लिहायचं, मग पाय स्क्वेअर एकदा लिहायचा, वरतं काय G2 मायनस G1, चेंज इन लेंथ. तर चेंज इन लेंथ होणार G2 मायनस G1. G2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, G2 ची व्हॅल्यू आहे 9.8 मायनस G1 ची व्हॅल्यू आहे 9.75 डिवाइड मध्ये काय आहे पाय स्क्वेअर. ठीक आहे, मी पाय स्क्वेअरची व्हॅल्यू नियरली किती घेणार, 10 घेणार, लक्षात ठेवायचं आहे. तिथे मी पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 ठेवतो. ठीक आहे,
तर डेल्टा एल इक्वल्स टू 9.8 मधून 9.75 गेला. ठीक आहे, आपल्याकडे राहते मग 0.05 डिवाइड मध्ये काय 10. ठीक आहे, 10 जर याला डिवाइड केलं तर काय होणार, हा पॉइंट लेफ्ट साइडने शिफ्ट होणार इकडे अजून पूर्ण, म्हणजे चेंज इन लेंथ बरोबर किती 0.005. लेंथ कशामध्ये मोजायची, इकडे सगळं लेंथ कशामध्ये आहे मीटर मध्ये बघा, याला मीटरच युनिट द्यायचं, तर इतकी लेंथ काय होणार चेंज होणार. ठीक आहे, सबट्रॅक्शन तर तुम्हाला करता यायलाच पाहिजे. सबट्रॅक्शन करता येईल ना, 9.75 0. ठीक आहे, हे सबट्रॅक्शन करून टाकायचं अशा टाईपचं, हे जे येणार हे सबट्रॅक्शन केल्यानंतर. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, ठीक आहे, at what distance from the mean position is the kinetic energy of particle performing SHM of amplitude 8 centimeter 3 times its potential energy. बघा काय म्हटलं यामध्ये, ऍट व्हॉट डिस्टन्स असं आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. ठीक आहे, आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. ठीक आहे, कुठून विचारला आहे, फ्रॉम द मीन पोझिशन, मीन पोझिशन पासून आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. ठीक आहे, असं डिस्टन्स विचारलेला आहे ज्या डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी, ज्या डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी हे किती होणार म्हणते, कायनेटिक एनर्जी किती होणार, इट्स 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी, 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी असं विचारलं आपल्याला. म्हणजे डिस्टन्स विचारलेला आहे का ज्या डिस्टन्सवर, ठीक आहे, मीन पोझिशन पासून ज्या डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स होईल पोटेन्शियल एनर्जीच्या. ठीक आहे, इन्फॉर्मेशन लिहून टाकू. काय गिवन मध्ये लिहायचं, at what distance from the mean position of the particle performing SHM, amplitude दिलेला आहे त्याचा 8 सेंटीमीटर. ठीक आहे, amplitude आहे 8 सेंटीमीटर. बाकी इन्फॉर्मेशन तर दिली नाही आहे, म्हणून याला आपण काही कन्वर्ट करू नये. ठीक आहे, कन्वर्ट केलं तरी काही हरकत नाही, कन्वर्ट नाही केलं तरी काही हरकत नाही. बाकी इन्फॉर्मेशन नाही आहे याला कम्पॅरिझन करायसाठी, म्हणून असंच ठेवूया सध्या. आता तर कंडिशन दिली आपल्याला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला याला मी 1 म्हणते बघा. कायनेटिक एनर्जी काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला, पहिल्या पार्ट मध्ये दिलेला आहे मी, सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहून बघून घ्यायचे. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ के एक्स स्क्वेअर म्हणजे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करायचे, म्हणजे इक्वेशन 1 काय होणार, कायनेटिक एनर्जी किती आहे आपल्याकडे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे दोन्ही याच्यामध्ये पुटअप करायचे म्हटलं 1 मध्ये, इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी काय आपल्याकडे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. काय कॅन्सल होते का बघा बरं पटपट, कॅन्सल काय होणार, 1/2 इकडे 1/2 कॅन्सल होणार, एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होणार, इकडे 1 एम ओमेगा स्क्वेअर. काय राहिला लिहून टाकू आपण, इथं राहिलेला आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर लेफ्ट साइडने, आणि राईट साइडने काय राहिला आहे 3 एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर एका साइडने न्यायचं, मायनस एक्स स्क्वेअर इकडे या साइडनं प्लस
3x² आणि x² म्हणजे 4x². इथं a² आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, तर 4 इथं मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड, म्हणजे x² बरोबर a²/4. ठीक आहे, सॉल्व करायचं. आता जर मी स्क्वेअर रूट घेतला त्याचा तर काय होणार? स्क्वेअर रूट जर घेतला, इकडे स्क्वेअर आहे, इकडे नंतर स्क्वेअर रूट, ते एचा रूट a² चा रूट म्हणजे a, 4 चा म्हणजे 2. ठीक आहे, तर मग पुटअप करायची व्हॅल्यू काय होणार? a ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? a ची व्हॅल्यू आहे 8. 8/2 म्हणजे 4, आणि कशामध्ये मोजायचं? युनिट सेंटीमीटर. म्हणजे x ची व्हॅल्यू किती होणार? 4 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटर वर मेन पोझिशन पासून 4 सेंटीमीटर वर त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी हे 3 टाइम्स होणार पोटेन्शियल एनर्जी.